आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचं पत्र प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात महत्त्वाचं आहे। शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संदर्भातील काही माहिती ही नोंदवायची आहे। त्या अनुषंगाने हे 9 ऑगस्ट 2024 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे। या पत्राचा विषय आहे सन 2024-2025 UDAS प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये स्कूल स्टुडंट टीचर प्रोफाइलमध्ये शाळांची माहिती अद्ययावत करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो 28/3/2024 च्या पत्राचा। आता या पत्रात नेमकी कोणती माहिती सांगितलेली आहे ती आपण जाणून घेऊया। सन 2024-2025 UDAS प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे। समग्र शिक्षा, स्टार्स व PM श्री या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून UDAS प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते। त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती UDAS प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदविणे आवश्यक आहे। सन 2024-2025 UDAS प्लस प्रणालीमधील दिनांक 8/8/2024 रोजीच्या अहवालानुसार जिल्हा भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड व वर्धा या जिल्ह्यांनी 100% विद्यार्थ्यांचे प्रमोशन काम पूर्ण केल्याबद्दल या कार्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन। सन 2024-2025 UDAS प्लस प्रणालीमधील दिनांक 8/8/2024 रोजीच्या अहवालानुसार राज्यातील 1,42,547 विद्यार्थ्यांचे प्रमोशन ची माहिती UDAS प्रणालीमध्ये अद्यापपर्यंत नोंदवली नसल्याचे दिसून आले आहे, तरी सदर माहिती तात्काळ नोंदवावी। सन 2023-2024 UDAS प्लस प्रणालीमधील दिनांक 8/8/2024 रोजीच्या अहवालानुसार राज्यातील 7,05,606 विद्यार्थ्यांचे ड्रॉप बॉक्स मधून शाळांमध्ये इम्पोर्ट करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे, तरी ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे। सन 2024-2025 UDAS प्लस प्रणालीमधील दिनांक 8/8/2024 रोजीच्या अहवालानुसार राज्यातील 27,28,658 विद्यार्थ्यांचे ड्रॉप बॉक्स मधून शाळांमध्ये इम्पोर्ट करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे, तरी ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे। जिल्हानिहाय स्टुडंट पोर्टल व ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थ्यांचा अहवाल आपणास माहितीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे। इयत्ता 1ली व इयत्ता 11वी मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी। तसेच परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स PGI संबंधित UDAS प्लस मधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी। सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती, ICT डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती, विद्यार्थी विद्यार्थिनी व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहाची माहिती, इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती, व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती, यासोबत अन्य सुद्धा माहिती, शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती, शाळा व्यवस्थापन समिती माहिती, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन ऑफलाईन प्रशिक्षणाची माहिती। तरी आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत सन 2024-2025 UDAS प्लस प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे। अशा प्रकारचं महत्त्वाचं पत्र राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे। सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।